नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या विज्ञान 1 विषयाच्या या ऑनलाईन क्लासमध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण चौथा धडा ज्याचं नाव आहे मेजरमेंट ऑफ मॅटर हा ऑलरेडी सुरुवात केलेली आहे आणि त्याचे काही मुद्दे आपण मागच्या तासिकांमध्ये पाहिलेले. तर आता आपण ज्या मुद्द्याकडे वळणार आहोत त्याचं नाव आहे द मास ऑफ ॲन ॲटम. म्हणजेच काय तर अणूचे वस्तुमान. सो फ्रेंड्स, यू नो दॅट as atom is very small, it is very tiny, and we need very powerful microscope to see the atoms of different elements. So the entire mass of the atom is concentrated in its nucleus. In this nucleus there are particles like proton and neutron. In this, proton is positively charged and neutron has no charge, it is neutral. Atom has two parts, one is its nucleus and other part is around the nucleus, which means orbits. In this orbits electrons are revolving and electrons are electrically negatively charged. As the electrons are very light in the mass as compared to proton and neutron, that is why the entire mass of this atom is concentrated in the nucleus. इलेक्ट्रॉनचं वस्तुमान हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन पेक्षा अतिशय कमी असतं, त्यांच्या मानाने ते नगण्यच असतं आणि म्हणूनच या पूर्ण अणूचं वस्तुमान जे असतं ते पूर्ण केंद्रकामध्ये एकवटलेलं असतं. या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकत्रित जी संख्या असते, द नंबर p plus n means the total number of protons and neutron, it is called as the atomic mass number. And proton and neutrons are present in nucleus, that is why they are called as the nucleons. त्यांना मूल कण असं म्हटलं जातं. So as the atom is very small, it is very tiny, so it was very difficult to measure the mass of an single atom. So the scientists were also confused how to measure the mass of an atom. Then relative mass of an atom, this concept was put forth. मग त्यावेळेस अशी संकल्पना समोर आली, रिलेटिव्ह मास ऑफ ॲन ॲटम. मग रिलेटिव्ह मास ऑफ ॲन ॲटम हे रिलेटिव्ह मास जर मोजायचं असेल, त्या अणूचं वस्तुमान जर काढायचं, सापेक्ष वस्तुमान जर काढायचं असेल, तर त्या ठिकाणी एका रेफरन्स ॲटमची सुद्धा गरज होती, म्हणजेच एका संदर्भ अणूची सुद्धा त्या ठिकाणी गरज होती. मग हा संदर्भ अणू म्हणजे काय? जसं आपण मार्केटमध्ये जातो आणि आपली कोणतीही वस्तू आपल्याला विकत घ्यायची असेल तर आपण त्या ठिकाणी 1 किलोचं वजन वापरतो. मग वस्तू 1 किलो घ्यायची असेल तर एकच माप ठेवतो, 2 किलो घ्यायची असेल तर 2 माप ठेवतो. तसं जसं वजन वापरतो त्या ठिकाणी वजनाच्या ऐवजी या ठिकाणी कोणत्याही मूलद्रव्याच्या अणूचं वस्तुमान मोजण्यासाठी त्या ठिकाणी सुद्धा वजनाच्या जागी एका मूलद्रव्याच्या अणूची गरज होती आणि तो मग या हायड्रोजन या ॲटमची निवड झाली. का निवड झाली? बिकॉज हायड्रोजन इज द लाइटेस्ट ॲटम इन ऑल एलिमेंट्स. हा सगळ्यात हलका, याचं वजन सगळ्यात हलकं असेल कारण त्याच्या केंद्रकामध्ये फक्त एकच प्रोटॉन असतो आणि म्हणून हा सगळ्यात हलका, हा सगळ्यात लाईट असल्यामुळे याची ॲज अ रेफरन्स ॲटम म्हणून त्या ठिकाणी निवड झाली, त्याचं सिलेक्शन झालं. अँड ॲज कम्पेअर्ड टू द हायड्रोजन, ऑल द ॲटम्स or the atomic mass of other elements is measured as compared to hydrogen. For example, nitrogen has mass 14 times than the hydrogen. नायट्रोजनच्या अणूचं वस्तुमान हे हायड्रोजनच्या अणूच्या वस्तुमानापेक्षा 14 पट जास्त आहे. and that is why the relative mass of nitrogen atom is taken as a 14. म्हणजे एका पारड्यामध्ये नायट्रोजनचा एक ॲटम ठेवला आणि दुसऱ्या पारड्यामध्ये त्याला समांतर करण्यासाठी हायड्रोजनचे
किती अणू मावतात, तर त्या ठिकाणी 14 अणू जर घेतले तर यावरून असं लक्षात आलं की पार्ट समांतर होतं आणि म्हणून नायट्रोजनचं जे मास असेल, अणूचं मास असेल, ते किती घेतलं गेलं त्या ठिकाणी 14 घेतलं जातं. देअरफॉर द रिलेटिव्ह मास ऑफ द atom of nitrogen is 14. This is how the relative atomic masses of various elements were measured. On this scale, the relative atomic masses of many elements came out to be fractional. Therefore, in the course of time, different atoms were taken as a reference atom. मग कालांतराने वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या अणूंची संदर्भ अणू म्हणून म्हणजेच रेफरन्स ॲटम म्हणून त्या ठिकाणी निवड केली गेली. इन द फायनली 1961 कार्बन ॲटम वॉज टेकन ॲज अ रेफरन्स ॲटम. इन 1961 कार्बन ॲटम वॉज सिलेक्टेड ॲज अ रेफरन्स ॲटम टू डिटरमाइन द ॲटॉमिक मासेस ऑफ डिफरंट एलिमेंट्स. वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या अणूंचं वस्तुमान मोजण्यासाठी 1961 मध्ये कार्बन अणूच्या ठिकाणी संदर्भ अणू म्हणून निवड करण्यात आली. आणि कार्बनचं जे ॲटॉमिक मास होतं ते आहे 12 आणि मग यावरूनच इतर अणूंचं वजन वस्तुमान हे ठरवलं गेलं. फॉर एक्झाम्पल, जसं हायड्रोजनचं ॲटॉमिक मास 1 आहे, मग ते कसं कॅल्क्युलेट केलं, तर कार्बनचं 12 आहे आणि मल्टिप्लाय बाय 1/10 म्हणजे 12 पैकी 1 भाग या हायड्रोजनचं वस्तुमान आहे आणि म्हणून 12 कॅन्सल होते आणि म्हणून या ठिकाणी 1. या प्रकारे हायड्रोजनचं जे ॲटॉमिक मास आहे ते 1 हे कॅल्क्युलेट केलं गेलं. द मास ऑफ 1 प्रोटॉन अँड 1 न्यूट्रॉन ऑन द स्केल ऑफ द रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेस इज अप्रॉक्सिमेटली टेकन ॲज अ 1. म्हणजे केंद्रकामध्ये 1 प्रोटॉन आणि 1 न्यूट्रॉन यावरून असेल तर त्याचं रिलेटिव्ह मास सुद्धा 1 हे घेतले गेलं. या ठिकाणी तुमच्या पुस्तकामध्ये एक तक्ता दिलेला आहे. Here a table is given in your textbook on page number 49. In this table, atomic masses of some elements is given. For example, the atomic mass of the hydrogen is 1, atomic mass of the helium is 4. In this way, the atomic masses of different elements is given in this table and there are some vacant spaces. For example, the atomic mass of oxygen which is not given and which is 16. Atomic mass of the sodium is 23, atomic mass of the aluminum is 27, atomic mass of the phosphorus is 31, atomic mass of argon is 40, atomic mass of potassium is 39. So these are the atomic masses of the different elements which are calculated on the basis of as a carbon atom is taken as a reference atom. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही ज्या तक्त्यामध्ये पाहिलं तर वेगवेगळ्या मूलद्रव्याच्या अणूंची त्या ठिकाणी वस्तुमान दिलेली आहे. इन एन्शंट टाइम देअर वॉज नो टेक्निक और देअर वॉज नो मेथड टू मेजर द ॲक्युरेट मास ऑफ द ॲटम अँड दॅट इज वाय दिस रेफरन्स ॲटम वॉज यूज टू मेजर द or to determine the atomic masses of different elements. But today there are highly accurate methods of measuring the mass of atom directly. So hence, instead of relative mass, we can measure the unified mass has now been accepted as the unit of atomic mass. Today there are methods are available by using which we can measure or determine directly the mass of atom. म्हणजे आपण डायरेक्ट कोणत्याही मूलद्रव्याच्या अणूचं वस्तुमान हे आता काढू शकतो. त्या ठिकाणी रेफरन्स ॲटमची गरज पडत नाही. अँड इन दिस टेक्निक द युनिफाईड मास, दिस युनिट वॉज टेकन टू मेजर द ॲटॉमिक मास. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द डाल्टन अँड इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल यू. यू या अक्षराने हे डाल्टन हे एकक हे दर्शवलं जातं. सो व्हॉट इज द रिलेशन ऑफ डाल्टन अँड किलोग्राम? सो हिअर इज द रिलेशन. 1 Dalton is equal to 1.66053904 multiplied by 10 raised to minus 27 kilogram. So this is the relation between Dalton and kilogram. So in this way, now the atomic mass of the any atom of element is expressed in the unit
1 डाल्टन, आणि डाल्टनचं जे एकक आहे ते या प्रकारे किलोग्रॅमशी संबंधित आहे. सो द नेक्स्ट टॉपिक इज केमिकल सिम्बॉल्स ऑफ एलिमेंट्स. जसं आपण एकमेकांना आपल्या नावाने ओळखतो त्याच प्रकारे एलिमेंट्सला सुद्धा ओळखण्यासाठी त्या ठिकाणी काहीतरी नावं, काहीतरी चिन्ह देण्याची गरज होती. अँड दॅट इज वाय when many years ago, when elements were discovered, at that time Dalton give some signs to elements which were discovered at that time. त्यावेळेस ज्या मूलद्रव्यांचा शोध लागला होता त्यावेळेस डाल्टनने त्यांना ओळखण्यासाठी काही चिन्हांचा वापर केला. फॉर एक्झाम्पल, हायड्रोजन हॅज द सिम्बॉल लाईक दिस, डॉट अँड सर्कल. कॉपर हॅज द सिम्बॉल C and circle. So these are the symbols which were used at that time as a symbol for the different elements. But today we are using the letters, English letters, to identify the elements. आज आपण मूलद्रव्यांना ओळखण्यासाठी त्यांच्या नावामधील अक्षरांवरून त्यांना ओळखत असतो. So these are called as the chemical symbols of elements. Dalton used certain signs to represent elements, but today we use the symbols determined by IUPAC. This is called as the International Union of Pure and Applied Chemistry. So symbols are determined this IUPAC, International Union of Pure and Applied Chemistry, and which is today used all over the world. पूर्ण जगामध्ये यांनी ठरवलेली जी सिम्बॉल सिस्टीम आहे ती आज आपण वापरत आहोत. द करंट मेथड ऑफ चूजिंग केमिकल सिम्बॉल्स इज बेस्ड ऑन द मेथड इन्व्हेंटेड बाय बर्झेलियस. बर्झेलियस या शास्त्रज्ञाने जी पद्धत अवलंबली होती त्यावरून हे सिम्बॉल्स या आता IUPACच्या माध्यमातून ठरवले गेलेले. According to this method, the symbol of element is either its first letter or the first and second letter or first and another specific letter in its name. Of the two letters, the first letter is a capital and other letter is second letter is small. For example, to represent carbon, we use symbol C. To represent calcium, we use Ca. To represent copper, we use Cu. For aluminium, Al, hydrogen, H, oxygen, O, magnesium, Mg. So in this way, the first letter or first and second letter or first and any other specific letter is used to determine the symbol of different elements. So in this way, symbol of elements are determined and which are used all over the world.